नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वा विषय मराठी, कविता 15वी आळाशी। प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा। पाऊस आल्यानंतर झालेले बदल। उत्तर, मातीत चिखल होतो, आकाशात पाणीच पाणी असते। प्रश्न दुसरा, हे केव्हा घडते ते लिहा। पाखरांचा थवा येतो। उत्तर, पीक आल्यानंतर। तान्हा रडत उठतो। उत्तर, बाप आरोळी मारतो तेव्हा। प्रश्न तिसरा, कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतीचा ओक तक्ता तयार करा। उत्तर, अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे, पाऊस आल्यावर शेतात पेरणी करणे, पेरणीनंतर शेतीची निगा राखणे, अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे, कणसाला दाणे आल्यावर पाखरांना हाकलणे, जोंधळ्यांची काढणी करणे। प्रश्न चौथा, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। उत्तर, उठतो फुटतो, वाटतो फुटतो, फाटतो फुटतो, ओला आला, करतो भरतो, तुटतो फुटतो। प्रश्न पाचवा, स्वमत लिहा। भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। उत्तर, शेतकरी उन्हाळ्यात नांगरणी, वखरणी, निंदाई इत्यादी काम खूप कष्टात करतो। त्यानंतर जणू आभाळाला पाजर फुटतो आणि पावसाळ्यात पाऊस पडतो। शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा। उत्तर, अन्न ही आपली मूलभूत गरज आहे। ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण काहीही करतो, पण हेच अन्न आपल्याला उपलब्ध करून देतो तो कोण? तोच हा शेतकरी, आपला मित्र, आपला पालनकर्ता, आपला पोशिंदा। शेतकरी शेतात धान्य व कापूस पिकवतो, त्या धान्यावरच आपण जगतो आणि वस्त्रे नेसतो, म्हणजेच शेतकरीच जगाचा पोशिंदा आहे।